विरोधकांना महायुती सरकारवर टीका करायला एक नवीन मुद्दा मिळालाय, तो म्हणजे राज्याचा अर्थसंकल्प। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। सध्या $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्याकडे राज्याची दमदार वाटचाल सुरू असून 2047 पर्यंत $5 ट्रिलियन पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था नेण्याचं लक्ष्य निश्चित करण्यात आलंय। प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या 4 स्तंभांवर आधारित विकसित महाराष्ट्र कसा असेल याचा आराखडा मुख्यमंत्र्यांनी मांडला। महायुती सरकारच्या काळात त्यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण होतात याची खात्री आता जनतेला पटलीये। तो विश्वास संपादन करण्यात महायुती सरकारला यश आलंय। या अर्थसंकल्पावर आपण चर्चा करणारच आहोत, त्याविषयी आपण एक वेगळा व्हिडिओ करणारच आहोत। पण आता अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधक टीका करायला लागले। टीका करणं हे त्यांचं कामच आहे, पण चांगल्याला चांगलं म्हणण्याचा उदारपणा सुद्धा विरोधकांमध्ये नाहीये। आता अर्थसंकल्प बघितला तर तो आकड्यांचा खेळ असतो, तसा गुंतागुंतीचा विषय। पण एक विचार केला तर आपण आपल्या घराचं बजेट जेव्हा आखतो तेव्हा सुद्धा बऱ्याचदा आपली कसरत होते। मग विचार करा, राज्याचं किंवा देशाचं बजेट सादर करताना ते किती अवघड आणि अभ्यासपूर्ण रीतीने करावं लागतं। अहो, सामान्य माणसांचं सोडा, पण इतकी वर्ष राजकारणात असलेल्या उद्धव ठाकरेंना सुद्धा अर्थसंकल्प आणि त्यातल्या तरतुदी कळत नाही। तशी प्रांजळ कबुली त्यांनी 6 वर्षांपूर्वी म्हणजे 2020 साली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या समोरच दिली होती। तेव्हा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। ऐका। निर्मला जी, मैं सच कहता हूं, पहले तो मैं ये बजट वगैरह कुछ जानता नहीं था, मेरा सब्जेक्ट ही नहीं है। कुछ साल पहले कोशिश की समझने की, लेकिन जब तक वो समझ में आती थी बात, तब तक आपका नेक्स्ट बजट आ जाता था। तो फिर मैंने क्या किया, क्योंकि एक पार्टी का चीफ हूं, जैसे बजट आ जाता है रिएक्शन तो देनी पड़ती है। तो मैंने शुरुआत की, एक दिन पहले ही रिएक्शन दे दूं। क्या है रिएक्शन, क्या है? निर्मला जी ने बजट पेश किया, आपकी रिएक्शन क्या है? कुछ नहीं, गरीबों को गरीब, अमीरों को अमीर करने वाला बजट, मिडिल क्लास को कुछ मिलने वाला नहीं है, जीडीपी गिरने वाला है, दूसरा क्या है, फिस्कल डिफिसिट। वो दीपक भाई बरोबर है कि नहीं रिएक्शन? नहीं, अभी आपके सामने वो कुछ बोलेंगे नहीं, लेकिन मेरे कानों में तो वही बोलते हैं। नहीं, बहुत ही कठिन विषय है, लेकिन अब मैं नहीं बोल सकता कि मुझे कुछ समझता नहीं। अब तो मुझे वो करना पड़ रहा है, और मुझे मालूम है कि जब स्टेट बजट आ जाएगा तो उसके ऊपर भी यही प्रतिक्रिया आने वाली है। एकेकाळी मला अर्थसंकल्पातलं काही कळत नाही, गरीबों को गरीब, अमीरों को अमीर करने वाला बजेट, मिडल क्लास को कुछ नहीं, अशी पाठ केलेली प्रतिक्रिया देणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकाएकी अर्थसंकल्प कळायला लागलाय की काय? कारण आता त्यांनी कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प अशी टीका केली आहे। एकूण जर का अर्थसंकल्प पाहिला तर 7-12 तर कोरा झालेला नाहीच आहे। लाडक्या बहिणींचं जे काय भरीव 2100 रुपये देणार होते त्याचा कुठे उल्लेख नाहीये। कॉन्ट्रॅक्टरसाठी मात्र ठोस योजना आहेत, म्हणजे प्रत्येक ठिकाणी अगदी डिटेलमध्ये त्याचा कुठून कुठे मार्ग किती होणार आहे, किती कोटींचा होणार आहे, या कॉन्ट्रॅक्टरसाठी ठोस योजना आहेत। शेतकऱ्यांसाठी आणि बाकी म्हणजे कामगार असतील, शेतकरी असतील, यांच्यासाठी मात्र हा फसवा अर्थसंकल्प आहे। थोडक्यामध्ये विकासाचं मृगजल दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे। प्रत्येकाला आता काही दिवसानंतर कळेल की या अर्थसंकल्पाने त्याच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे। मला असं वाटतं, एकतर राज्याची आर्थिक परिस्थिती ही कशी आहे हे सगळेजण जाणत आहेत। कर्ज काढून फटाके वाजवणारा हा अर्थसंकल्प आहे, त्यातून मला नाही वाटत राज्याचं काही हित चाललं जाईल। त्यांच्या टीकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मिश्किल भाषेत उत्तर दिले। खरं म्हणजे मी सांगू का, ते एकदा म्हणाले होते बजेट मधलं काय कळत नाही मला, बजेट समजत नाही, बरोबर आहे ना? त्यामुळे त्यांनी बजेट वाचलं पाहिजे खऱ्या अर्थाने, आणि ह्या बजेटचं काय जे गांभीर्य आहे त्याचं महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे। खरं म्हणजे आरोप करणाऱ्याला जे काम करत नाही त्यांना आरोप करणं, विरोधकांना आरोप करण्याशिवाय दुसरं काही शिल्लक राहिलेलं नाही।
त्यामुळे 3.5 वर्ष ते आरोपच करतायत आणि आरोपच करतायत. आम्ही आरोपाला कामातून उत्तर देतोय. त्यामुळे आजचा जो अर्थसंकल्प आहे हा अर्थसंकल्प गोरगरीब जनतेसाठी आहे. आम्ही म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून या सर्वसामान्यांसाठी हा अर्थसंकल्प आहे आणि म्हणून त्यांना आरोप करू द्या. असो, टीका प्रत्युत्तर आरोप प्रत्यारोप हे चालूच राहणार आहे, कारण सध्या तरी विरोधकांना तेवढंच काम आहे. पण महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पावर आपण अजून एक सविस्तर व्हिडिओ करणारच आहोत. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण पुन्हा भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.